पेन्शनधारकांना EPFOनं मोठं गिफ्ट दिलंय। अधिकच्या पेन्शनसाठी EPFO धारकांना अर्ज करावा लागणार आहे। हा अर्ज नेमका कसा करायचा आणि त्याची शेवटची नेमकी तारीख काय आणि कोणत्या कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळू शकतो या सगळ्याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट पाहूया। पेन्शनधारकांना लॉटरी, पेन्शनधारकांना अधिकची पेन्शन मिळणार। राज्यातील 72 लाख पेन्शनधारकांसाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे। बघा पेन्शनधारकांना, तुम्ही भरपूर दिवसांपासून सरकारकडे मागणी करत होता की आमची पेन्शन अपुरी पडत आहे, त्यामुळे आमच्या पेन्शनमध्ये वाढ करा। परंतु याच्या अगोदर राज्य सरकारच्या माध्यमातून आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून पेन्शन वाढ करण्याचा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नव्हता। परंतु सध्याच्या स्थितीला पाहायला गेला तर पेन्शन वाढीसाठी कॅबिनेटची बैठक पार पडलेली आहे आणि पेन्शन वाढीसाठी राज्य सरकारचे म्हणजेच मंत्रिमंडळाची बैठक पार पडलेली आहे। म्हणजेच राज्य सरकारच्या माध्यमातून आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्यातील आणि केंद्रातील सर्व पेन्शनधारकांची पेन्शन आता वाढणार आहे। मग पेन्शनधारकांना तुमची पेन्शन किती हजार रुपयांनी वाढणार आहे तर याची आपण संपूर्ण सविस्तर माहिती पाहत आहोत। त्यामुळे जर तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असाल किंवा भारत देशामध्ये तुम्ही कुठे पण राहत असाल, म्हणजेच तुम्हाला राज्य सरकारची पेन्शन मिळत असेल किंवा केंद्र सरकारची पेन्शन मिळत असेल आणि जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या पेन्शनमध्ये भरमसाठ वाढ झाली पाहिजे तर तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। परंतु पेन्शनधारकांना तुमची फक्त पेन्शन वाढणार नाही, यासोबत तुमच्या ज्या 5 मागण्या होत्या तर त्या 5 मागण्या सुद्धा आता पूर्ण होत आहेत। मग राज्य सरकारच्या माध्यमातून आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून तुमच्या कोणकोणत्या मागण्या आता पूर्ण केल्या जात आहेत त्याचे संपूर्ण सविस्तर अगदी डिटेल्स मध्ये माहिती आपण पाहत आहोत। त्यामुळे जर तुम्ही राज्य सरकारचे पेन्शन घेणारे पेन्शनधारक असेल किंवा केंद्र सरकारचे पेन्शन घेणारे पेन्शनधारक असेल आणि तुम्हाला पेन्शन वाढवी असं वाटत असेल तर हा व्हिडिओ पुढचे 2 मिनिटात सविस्तर पहा। आता बघा पेन्शनधारकांना, तुम्हाला सुद्धा माहिती आहे की नवीन वेतन आयोग लागू झाला की तुमची पेन्शन 100% वाढत असते। आतापर्यंत तुम्हाला सुद्धा माहिती आहे की पेन्शनचे 7 आयोग लागू झालेले होते। 7 आयोगामध्ये भरपूर पेन्शनधारकांची पेन्शन वाढलेली होते। 2016 सालामध्ये पेन्शनचा 7वा वेतन आयोग लागू झालेला होता तर 2016 सालामध्ये अनेक पेन्शनधारकांची पेन्शन भरमसाठ वाढलेली होते। आता बरोबर 10 वर्ष पूर्ण झालेले आहेत, म्हणजेच आता पेन्शनचा 8वा वेतन आयोग लागू होत आहे। म्हणजेच या 8व्या वेतन आयोगामध्ये तुमचे पेन्शन भरमसाठ वाढणार आहे। मग पेन्शनधारकांना हे पेन्शन तुमचे किती हजार रुपयांनी वाढणार आहे त्याविषयी आपण माहिती पाहणार आहोत। यासोबत पेन्शनधारकांना, तुम्ही सरकारकडे मागण्या करत होता तर तुमच्या कोणकोणत्या मागण्या आता सरकारच्या माध्यमातून पूर्ण केल्या जात आहेत याविषयी तुम्हाला महत्त्वाची माहिती सांगत आहे। त्यामुळे पुढचे 2 मिनिट हा व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पहा। तर बघा पेन्शनधारकांना, राज्य सरकारची ज्या पेन्शनधारकांना पेन्शन मिळत आहे आणि ज्या पेन्शनधारकांना केंद्र सरकारची पेन्शन मिळत आहे, म्हणजेच राज्य सरकारची आणि केंद्र सरकारची पेन्शन घेत असणाऱ्या सर्व पेन्शनधारकांची आता लॉटरी लागत आहे। भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपत आहे। तर बघा पेन्शनधारकांना कॅबिनेटची बैठक पार पडलेली होती आणि राज्य सरकारची मंत्रिमंडळाची बैठक सुद्धा पार पडलेली होते। म्हणजेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब त्यांच्याकडे अर्थमंत्री पदाचं या ठिकाणी पद सुद्धा आहेत। म्हणजेच अर्थमंत्री आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब तर या दोघांच्या माध्यमातून हे पेन्शन अखेर आता वाढवण्यात येत आहे। अखेर तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे। तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने तुमची पेन्शन किती हजार रुपयांनी वाढणार आहे आणि तुमच्या कोणकोणत्या मागण्या आता पूर्ण केल्या जाणार आहेत याचीच तुम्हाला आता महत्त्वाची माहिती सांगत आहे। परंतु पेन्शनधारकांना, राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार आणि केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील आणि केंद्रातील सरसकट सर्व पेन्शनधारकांची पेन्शन वाढणार नाही। जे पेन्शनधारक महत्त्वाची कामे करतील त्या पेन्शनधारकांचे हे पेन्शन आता वाढवण्यात येणार आहे। मग पेन्शनधारकांना तुम्ही कोणकोणती कामे करायची आहेत, कारण पेन्शन आता वाढणार आहे। परंतु जे पेन्शनधारक हा अर्ज भरून देतील त्यांची पेन्शन आता भरमसाठ वाढणार आहे। मग पेन्शनधारकांना कोणता अर्ज भरून द्यायचा आहे, हा
अर्ज कुठे भरायचा आहे आणि कधीपर्यंत भरायचा आहे याचीच तुम्हाला आता महत्त्वाची माहिती सांगत आहे, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही सविस्तर पाहायचा आहे। यासोबत पेन्शनधारकांनो तुमच्या कोणकोणत्या मागण्या आता पूर्ण केल्या जाणार आहे त्याविषयी तुम्हाला महत्त्वाची माहिती सांगत आहे, त्यामुळे पेन्शनधारकांनो हा व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा। तुमचे पेन्शन भरमसाठ आता वाढवले जाणार आहे, तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने तुमचे पेन्शन किती वाढणार आहे आणि पेन्शनधारकांनो तुमच्या आता कोणकोणत्या मागण्या राज्य सरकारच्या माध्यमातून आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून पूर्ण केल्या जात आहेत याविषयी तुम्हाला आता महत्त्वाची माहिती सांगत आहे, त्यामुळे पुढचा व्हिडिओ सविस्तर पहा। बघा, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून हा निर्णय राज्यातील 72 लाखांपेक्षा अधिक पेन्शनधारकांसाठी घेण्यात आलेला आहे। म्हणजेच पेन्शनधारकांची आता भरमसाठ वाढ होत आहे। म्हणजेच पेन्शनधारकांना तुम्हाला सुद्धा माहिती आहे की तुम्हाला जी पण काय राज्य सरकारची पेन्शन मिळत आहे किंवा केंद्र सरकारची पेन्शन मिळत आहे, तर तेवढ्या पेन्शनमध्ये या ठिकाणी तुमच्या दैनंदिन जीवनातील गरजा पूर्ण होत नाहीत। तुम्हाला दैनंदिन जीवन जगण्यासाठी हे पेन्शन अपुरी पडत आहे। तर या सर्व गोष्टींचा विचार करून आणि पेन्शनधारकांनी सरकारला पत्रे पाठवलेले होते। या सर्व गोष्टींचा विचार करून आता राज्यातील आणि केंद्रातील सर्व पेन्शनधारकांची पेन्शन आता वाढवण्यात येत आहे। मग पेन्शन तुम्हाला अगोदर प्रत्येक महिन्याला 15,000 रुपये पेन्शन मिळत असू द्या किंवा 20,000 रुपये पेन्शन मिळत असू द्या, तर तुमची आता किती पेन्शन वाढणार आहे, किंवा तुम्हाला अगोदर 30,000 किंवा 35,000 रुपये पेन्शन असेल तर ते पेन्शन आता किती वाढवले जाणार आहे याविषयी तुम्हाला आता महत्त्वाची माहिती सांगत आहे। आता बघा, पेन्शनधारकांना वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने आपण संपूर्ण माहिती आता पाहत आहोत। परंतु पेन्शनधारकांना तुमच्या ज्या प्रमुख मागण्या होत्या तर त्या प्रमुख मागण्या सुद्धा आता पूर्ण होत आहेत। मग पेन्शनधारकांना तुमच्या कोणकोणत्या मागण्या होत्या आणि तुमच्या कोणकोणत्या मागण्या आता पूर्ण केल्या जात आहेत त्याविषयी तुम्हाला आता महत्त्वाची माहिती सांगत आहे। तर बघा, पेन्शनधारकांना तुम्ही भरपूर दिवसांपासून, भरपूर वर्षांपासून या सरकारकडे मागणी करत होता की आम्हाला दवाखान्याचा खर्च आता वय झाल्यानंतर उचलत नाही। म्हणजेच वय झालं, एकदा का वय झालं तर पेन्शनधारकांना भरपूर आजार जडत असतात आणि पेन्शनधारकांना जी काय पेन्शन मिळत आहे तेवढ्या पेन्शनमध्ये त्यांना उपचार घेणं चांगल्या पद्धतीने शक्य नसतं। त्यामुळे भरपूर पेन्शनधारक सरकारकडे मागणी करत होते की तुम्ही आम्हाला दवाखाना मोफत करा, जेणेकरून आमच्या पैशांची बचत होईल आणि आम्हाला दैनंदिन जीवन जगण्यासाठी पेन्शन मदत करेल। तर अशा सर्व गोष्टींचा विचार करून सरकारने आता दवाखान्याविषयी म्हणजेच पेन्शनधारकांना जी तुमची प्रमुख मागणी होती तर ते प्रमुख मागणी आता पूर्ण करण्याचा निर्णय घेतलेला असून या ठिकाणी आता शिक्कामोर्तब झाल्याचं सुद्धा पाहायला मिळत आहे। परंतु पेन्शनधारकांना तुमची पेन्शन आता किती वाढत आहे ते तुम्हाला लगेच सांगतो। परंतु तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मागच्या काही वर्षांपासून प्रत्येक 10 वर्षानंतर एक पेन्शनचा नवीन वेतन आयोग लागू झालेला आहे। आतापर्यंत पेन्शनचे 7 वेतन आयोग लागू झालेले होते। 7 वेतन आयोगामध्ये भरमसाठ पेन्शन वाढलेले होते। आता 8व्या वेतन आयोगामध्ये सुद्धा पेन्शनधारकांना तुमचे पेन्शन भरमसाठ वाढणार आहे। मग पेन्शनधारकांना तुमची पेन्शन अगोदर 15,000 रुपये असू द्या किंवा 20,000 रुपये असू द्या, तर आता तुमची पेन्शन किती वाढणार आहे त्याविषयी तुम्हाला महत्त्वाची माहिती सांगत आहे। आता बघा, पेन्शनधारकांना सर्वात महत्त्वाची गोष्ट, राज्य सरकार आणि केंद्र सरकार या दोघांच्या माध्यमातून तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा देण्याचं काम केलं जात आहे। तुमचे खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवली जात आहे। म्हणजेच पेन्शनधारकांना तुमचे पेन्शन आता भरमसाठ वाढवली जाणार आहे। परंतु पेन्शनधारकांना ही पेन्शन किती वाढवली जाणार आहे आणि यासाठी तुम्हाला काय करावे लागणार आहे याचीच तुम्हाला आता महत्त्वाची माहिती सांगत आहे। त्यामुळे व्हिडिओ सविस्तर पहा। व्हिडिओ सविस्तर पाहिला की तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि खऱ्या अर्थाने तुमची पेन्शन किती हजार रुपयांनी आता वाढवण्यात येत आहे याविषयी तुम्हाला महत्त्वाची माहिती आता समजून जाईल। आता बघा, पेन्शनधारकांना वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने तुम्हाला कोणकोणती कामे करायची आहे त्याविषयी माहिती देऊन टाकतो। कारण पेन्शनधारकांना तुम्ही संपूर्ण आयुष्यभर सरकारची सेवा केलेली असते, त्यामुळे सरकार तुम्हाला
आता या ठिकाणी जास्तीत जास्त पेन्शन देऊन तुमचे दैनंदिन काय जीवनाच्या गरजा आहेत तर त्या गरजा पूर्ण झाल्या पाहिजेत आणि पेन्शनधारकांनो तुम्हाला कुठे सुद्धा असं या ठिकाणी निगेटिव्ह वाटलं नाही पाहिजे। या दृष्टिकोनातून राज्य सरकार आणि केंद्र सरकार या दोघांच्या माध्यमातून अखेर तुमच्या आता पेन्शन वाढवण्यात येत आहे आणि खऱ्या अर्थाने तुम्हाला दिलासा दिला जात आहे। यापुढे कोणत्याही पेन्शनधारकांना काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। परंतु पेन्शनधारकांना जर तुम्हाला वाटत असेल की आपली पेन्शन वाढली पाहिजे तर तुम्हाला एक अर्ज भरावा लागणार आहे आणि पेन्शनधारकांना तुम्हाला काही महत्त्वाची कामे करावी लागणार आहेत। जर तुम्ही महत्त्वाची कामे केली आणि पेन्शनधारकांना सर्वात महत्त्वाची गोष्ट जर तुम्ही या ठिकाणी हा अर्ज भरून दिला तर तुमची पेन्शन 100 आणि 101% वाढणार आहे आणि खऱ्या अर्थाने तुम्हाला दिलासा मिळणार आहे। यापुढे पेन्शनधारकांना तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर आता आपण भरपूर वेळ घालवलेला आहे, यापुढे आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने पेन्शनधारकांना तुमची पेन्शन किती वाढणार आहे याविषयी तुम्हाला आता महत्त्वाची माहिती सांगत आहे। परंतु पेन्शनधारकांना ज्या काही तुमच्या मागण्या पूर्ण केल्या जात आहेत तर त्या कोणकोणत्या मागण्या पूर्ण केल्या जात आहे याविषयी तुम्हाला आता महत्त्वाची माहिती सांगत आहे। आता बघा पेन्शनधारकांना तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की भरपूर वर्षांपासून आम्ही मागणी करत होतो परंतु त्यावेळेस सरकारने आमची मागणी का पूर्ण केलेली नव्हती आणि आताच हे सरकार ही मागणी का पूर्ण करत आहे। तर बघा पेन्शनधारकांना ही मागणी पूर्ण करण्याचे कारण म्हणजे बघा सरकारकडे सध्याच्या स्थितीला भरपूर निधी आलेला आहे, त्यामुळे सरकार विविध नवीन योजना सुरू करत आहे। यासोबत ज्या ज्या मागण्या अगोदर करण्यात आलेल्या होत्या तर त्या मागण्या आता पूर्ण केल्या जात आहेत। कारण पेन्शनधारकांना पेन्शन वाढ करण्याची मागणी तुम्ही भरपूर वर्षांपासून करत होतात, मग सरकारला तुमचे पेन्शन वाढ 100% करावीच लागणार होते। तर त्यामुळे आता तुमचे पेन्शन वाढ करण्याचा निर्णय झालेला असून आता तुमचे पेन्शन 100 आणि 101% वाढणार आहे। त्यामुळे पेन्शनधारकांना तुमचे पेन्शन किती वाढणार आहे, पेन्शन वाढीसाठी तुम्हाला कोणता अर्ज भरावा लागणार आहे, कोणकोणती कागदपत्रे द्यावी लागणार आहेत याविषयी तुम्हाला आता महत्त्वाची माहिती सांगत आहे। त्यामुळे व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि खऱ्या अर्थानं पेन्शनधारकांना तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपून जाईल। आता बघा पेन्शनधारकांना वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने तुम्हाला कोणकोणती कामे करायची आहेत, कोणता अर्ज भरायचा आहे तर याची आपण महत्त्वाची माहिती तुम्हाला आता सांगत आहे। यासोबत पेन्शनधारकांना तुमची पेन्शन किती वाढवण्यात येणार आहे याविषयी तुम्हाला सुद्धा माहिती सांगत आहे। त्यामुळे पेन्शनधारकांना जर तुम्हाला वाटत असेल की आपली पेन्शन वाढली पाहिजे, आपल्या महत्त्वाच्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजेत, जर तुम्हाला असं वाटत असेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता अगदी जर तुम्ही अजून 2 मिनिटं पाहिला तर तुम्हाला खऱ्या अर्थाने सर्व गोष्टी समजून जातील। तर बघा पेन्शनधारकांना तुम्हाला राज्य सरकारचे पेन्शन मिळत असू द्या म्हणजेच फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून पेन्शन मिळत असू द्या किंवा केंद्र सरकारचे पेन्शन म्हणजेच भारताचे पंतप्रधान मोदी साहेब, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या माध्यमातून पेन्शन मिळत असू द्या म्हणजेच राज्य सरकारचे किंवा केंद्र सरकारचे तुम्हाला पेन्शन मिळत असू द्या तर तुमच्या राज्य सरकारच्या पेन्शनमध्ये आणि केंद्र सरकारच्या पेन्शनमध्ये आता वाढ केली जात आहे आणि खऱ्या अर्थाने तुम्हाला दिलासा दिला जात आहे। यापुढे तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर आता आपण वेळ न घालवता डायरेक्ट पेन्शनधारकांना तुमची पेन्शन किती रुपयांनी आता वाढवण्यात येणार आहे आणि पेन्शनधारकांना तुमच्या कोणकोणत्या मागण्या आता पूर्ण केल्या जाणार आहेत याविषयी तुम्हाला महत्त्वाची माहिती तुम्हाला सांगत आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। आता बघा पेन्शनधारकांना सर्वात महत्त्वाची गोष्ट बघा, ज्या तुमच्या मागण्या पूर्ण केल्या जात आहेत त्यामधील सर्वात प्रथम जी पहिली मागणी आहे तर ती मागणी म्हणजे पेन्शनधारकांना तुम्हाला दवाखान्याचा खर्च आता मोफत दिला जाणार आहे। यासोबत पेन्शनधारकांना जी तुमची दुसरी मागणी आहे तर ती मागणी म्हणजे तुम्हाला अगोदर लाईफ सर्टिफिकेट म्हणजे जीवन प्रमाणपत्र सादर करावं लागत होतं तर त्या आता तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने सादर करता येणार आहे। यासोबत पेन्शनधारकांना तुम्हाला सरकारच्या माध्यमातून एसटी मध्ये आता मोफत प्रवास करता येणार आहे। काही ठिकाणी तुम्हाला कमी पैशांमध्ये हा प्रवास करता येणार आहे। तर बघा अशा प्रकारच्या मागण्या होत्या आणि जी प्रमुख मागणी होती तर ती मागणी म्हणजे पेन्शन वाढ। तर बघा तुमची पेन्शन सुद्धा आता वाढवण्यात येणार आहे। बघा सरकारने दिलेल्या
दिलेल्या माहितीनुसार प्रत्येक वेतन आयोगामध्ये पेन्शनधारकांची पेन्शन वाढवण्यात आलेली आहे. त्याच पद्धतीने आता नवीन 8वा वेतन आयोग लवकरच लागू होत आहे. 8वा वेतन आयोग लागू झाला की पेन्शनधारकांना तुमची डायरेक्ट पेन्शन भरमसाठ वाढणार आहे. म्हणजेच हे पेन्शन तुमच्या वयानुसार वाढणार आहे. ज्यांचं जास्तीत जास्त वय असेल त्यांचे जास्तीत जास्त पेन्शन, ज्यांचं कमीत कमी वय असेल त्यांची